प्रिय श्रोते हो, विकास बलवंत शुक्लचा नमस्कार. आपण ऐकत आहोत आनंदवनाची कहाणी. आज ऐकूया प्रकरण 5, भाग 2. अंधांची शाळा सुरू झाल्यानंतर 17 वर्षांनी कर्णबधिरांसाठी शाळा सुरू झाली. त्या शाळेच्या जन्माची गोष्ट तशी गमतीशीर आहे. अंधशाळा सुरू झाल्यानंतर या शाळेच्या तपासणीसाठी आमच्याकडे पाठक, तायडे, जोशी असं 3 जणांचं पथक यायचं. हे तिघही अधिकारी अतिशय भले होते. आमच्याकडे शाळेतल्या सोयी, मुलांची राहण्याची, जेवणाची व्यवस्था सगळं काही चोख होतं. शिवाय प्रत्येक मूल हे आनंदवनाचंच मूल अशी इथली रीत. त्यामुळे या अधिकाऱ्यांचा आमच्या शाळेवर जीव होता. त्यांचं बाबांसोबत चांगलं नातं तयार झालं होतं. एकदा ते बाबांना म्हणाले, तुम्ही अंधशाळा इतकी चांगली चालवता, आता तुम्ही कर्णबधिरांसाठी ही शाळा काढायला हवी. तुम्ही फक्त अर्ज करा, आम्ही तुम्हाला लगेच परवानगी मिळवून देतो. शाळा काढायला पाहिजे हे पटवून देण्यासाठी ते बाबांना काय म्हणाले असतील? त्यांचं म्हणणं होतं, आनंदवनाच्या नावात 5 अक्षरं आहेत. इथे आपण कुष्ठरुग्ण, अंध, अपंगांसाठी काम करतो. म्हणजे 3 प्रकार झाले. आता कर्णबधीर आणि मतिमंदांसाठीही काम सुरू केलं की 5चा आकडा गाठता येईल. गंमत बाजूला ठेवू, पण अशी शाळा काढण्यासाठी बाबा तयारच होते. लगेचच 1983 कर्णबधिरांसाठीची शाळा सुरू झाली. ही शाळा सुरू करायची म्हटल्यावर पैशांचा प्रश्न होताच. आनंदवनाची युरोपात राहणारी मैत्रीण अंजू मराठे व्हॅन वेर्श या मैत्रिणीकडून मला नेदरलँड कमिटी फॉर किंडर पोस्टल्स या संस्थेबद्दल माहिती कळली. ही संस्था नेदरलँडमधल्या मुलांकडून निधी गोळा करून तो जगभरातल्या गरजू मुलांपर्यंत पोहोचवायचं काम करते. आनंदवनाचं एकूण काम, अंधशाळा आणि कर्णबधिर शाळेची गरज याबद्दल मी त्यांना एक सविस्तर पत्र लिहिलं. त्यानंतर बरीच पत्रापत्री झाल्यावर त्यांनी सुरुवातीला 1 लाख रुपयांचा निधी देण्याचं मान्य केलं. त्यांनी दिलेल्या निधीतून शाळेची इमारत उभी राहिली. खरं तर कोणत्याही कामाला एकदाच निधी द्यायचा असं या संस्थेचं तत्त्व होतं. पण मी त्यांना शाळेचा आणि आनंदवनातल्या इतरही कामांचा अहवाल सातत्याने कळवत होतो. कदाचित त्यातून आमच्या कामाचं वेगळेपण त्यांना जाणवलं असावं. त्यांनी नियमाला अपवाद करत आधी 2.5 लाख आणि नंतर पुन्हा 5 लाखांची मदत केली. त्यातूनच कर्णबधिरांसाठीच्या शिक्षणासाठी लागणारी साधनसामग्री आणि इमारती उभ्या राहिल्या. आज आमचा कुष्ठमुक्त कार्यकर्ता सोपान हंगे या शाळेचा मुख्याध्यापक म्हणून काम बघतो आहे. कर्णबधिरांच्या शिक्षण पद्धतीत आणि साधनसामग्रीत होणारे नवे बदल समजून घेऊन त्या दृष्टीने आमची शाळा अद्ययावत करण्याचं आमचं काम आजही सुरू आहे. आज कर्णबधिरांच्या निवासी शाळेतही 100हून जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आनंदवन सुरू झालं, कुष्ठरुग्णांची संख्या वाढू लागली. तेव्हा हे सगळं कसं चालणार याची काळजी बाबांच्या मित्रांना, हितचिंतकांना वाटायची. पण कामाची कास धरल्यामुळे बाबांनी आणि त्यांच्या शिलेदारांनी हे शक्य करून दाखवलं. कुष्ठमुक्तांनी स्वतःला तर दुःखदैन्यातून वर काढलंच, पण समाजालाही मदतीचा हात दिला. कुष्ठरुग्णांनी सुरुवातीच्या काळात उभ्या केलेल्या उद्योगांमधूनच पुढे संधिनिकेतनचं प्रशिक्षण केंद्र उभं राहिलं. या केंद्रात कुष्ठमुक्तांनीच हजारो अंध, अपंग आणि कर्णबधिर मुलामुलींना वेगवेगळ्या उद्योग सेवांचं प्रशिक्षण दिलं. ही पोरं समाजात परत जाऊन आत्मसन्मानाने आयुष्य जगू शकली. त्यामुळेच बाबांच्या दृष्टीने कुष्ठसेवे इतकंच कुष्ठरुग्णांनी समाजासाठी सुरू केलेल्या या कामांचं महत्त्व होतं. अर्थात या कामातले आणखी महत्त्वाचे अध्याय अजून पुढेच लिहिले जाणार होते. सोमनाथ. आनंदवनात नव्या शिक्षण उपक्रमांची धामधूम सुरू असतानाच 1967 आणखी एका नव्या प्रयोगासाठी बाबांना चंद्रपूर जिल्ह्यात मूल गावाजवळ जागा मिळाली. या गावाजवळ एक सुनं सोमनाथाचं मंदिर होतं. त्यावरून या प्रकल्पाला सोमनाथ असं नाव पडलं. हा महत्त्वाकांक्षी प्रयोग होता वर्कर्स युनिव्हर्सिटी म्हणजे श्रमिक कार्यकर्ता विद्यापीठ सुरू करण्याचा. बाबा
कुष्ठरोगांसोबत काम करत असले तरी त्यांना देशाच्या भवितव्याचीही चिंता असायची. मानसिक महारोगाने पछाडलेला आपला देश जगात भीक मागत दाही दिशांना हिंडतो आहे याचं त्यांना कमालीचं दुःख होतं. त्यामुळे आनंदवनाच्या अनुभवांची शिदोरी घेऊन देशाच्या प्रश्नांवर उत्तरं शोधण्याचा प्रयोग केला पाहिजे असं त्यांच्या मनात होतं. काय होता हा प्रयोग? आधुनिक तंत्रविज्ञानाच्या साह्याने भारतीय कृषीप्रधान समाज व्यवस्थेला परिपूर्ण कृषी औद्योगिक व्यवस्थेचं रूप देण्याचा. आपल्या देशाची नव्याने घडण करणारे श्रमिक कार्यकर्ते त्यांना घडवायचे होते. चिंतन आणि अनुभव या आधाराने त्यांचं असं मत झालं होतं की आपल्याकडच्या शिक्षण व्यवस्थेत अपंग बुद्धिजीवी आणि आंधळे श्रमजीवी तयार होत आहेत. विद्यापीठातून बाहेर पडणारा पदवीधर हा नुसताच योजक म्हणजे प्लॅनर असतो. त्याचं डोकं तयार झालेलं असतं पण हात मात्र अकार्यक्षम असतात. तंत्रशाळांमधून बाहेर पडणाऱ्या कारागिरांचे हात कुशल असतात पण आपण करतो आहोत त्या कामामागच्या हेतूशी योजनेशी त्यांचा संबंध नसतो. त्यामुळे दोघांच्याही कामात हृदय ओतलं जात नाही. हे वास्तव जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत आपल्या देशाचं भवितव्य बदलणं अवघड आहे याची बाबांना खात्री होती. बुद्धी आणि श्रम यांचा मेळ घालण्याचं काम ते आनंदवनात करत होतेच, पण त्यांच्या मते अशा प्रयोगांची खरी गरज होती ती ग्रामीण भागात. त्यासाठी वर्कर्स युनिव्हर्सिटीचं स्वप्न त्यांनी पाहिलं होतं. या विद्यापीठात मिळणाऱ्या ज्ञानाचा उपयोग तरुणांनी जमिनीवरच्या समस्या सोडवण्यासाठी करावा असं त्यांना वाटत होतं. त्यासाठी त्यांनी पद्धत निवडली अर्निंग थ्रू लर्निंग. उदाहरणार्थ, या प्रकल्पात डेअरी आणि संबंधित प्रक्रिया उद्योग असतील. तिथे प्रत्यक्ष व्यवसायही चालेल आणि त्या व्यवसायाच्या प्रशिक्षणाचं कामही, जेणेकरून विद्यार्थ्यांना व्यवसायाचं व्यावहारिक ज्ञान मिळेल आणि दुसरीकडे मिळणाऱ्या उत्पन्नातून प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारी आणि डेअरी डेव्हलपमेंट शिकणारे विद्यार्थी यांचा खर्च भरून निघेल. ही कल्पना त्यावेळी अनेकांना अव्यवहार्य वाटली. खरं तर ही कल्पना बाबांनी आनंदवनात प्रत्यक्ष आणून दाखवलेली होती. त्यामुळे बाबांच्या दृष्टीने आता फक्त तिला एका विद्यापीठीय स्ट्रक्चर देण्याची गरज होती. त्यासाठी शेती, प्रक्रिया उद्योग आणि त्याला संलग्न शैक्षणिक संस्थांची साखळी तयार होऊ शकेल अशी ओलिताखालची किमान 2-3 हजार एकर सलग जमीन हवी होती. या प्रयोगासाठी ताडोबाच्या जंगलाला खेटून असलेली 1924 एकर सरकारी जमीन महारोगी सेवा समितीला मिळाली. बाबांच्या मनात या जागेच्या आसपासच्या शेतकऱ्यांना आणि तिथल्या बेरोजगार तरुणांना सोबतीला घेऊन काम करायचं होतं. पण झालं भलतंच. शेतकऱ्यांना वाटलं या प्रकल्पामुळे आमच्या उपजीविकेचं साधन असलेलं जंगल आता संपणार. त्यामुळे त्यांनी बाबांच्या प्रकल्पाला विरोध केला. लोकांच्या मनात कुष्ठरोगाबद्दल कमालीची भीती आणि घृणा होतीच. त्यामुळे विरोधाला आणखीनच धार आली. आश्चर्य म्हणजे काही सर्वोदयी नेत्यांचा या शेतकऱ्यांना पाठिंबा होता. शेतकरी तर अज्ञानी होते, पण या नेत्यांनीही बाबांच्या प्रकल्पाचं महत्त्व आणि त्याचा या शेतकऱ्यांना होणारा फायदा यांचा विचार केला नाही. हा घोळ बरेच दिवस सुरू राहिला. रोज नवी मागणी, नवा आरोप असं सुरू होतं. अतिशय तणावाचे दिवस होते ते. बाबांनी जंगलातच मुक्काम ठोकलेला होता. काही वेळा तर त्यांच्यावर हल्ला करण्याचेही प्रयत्न झाले. प्रकरण चिघळलं. शेवटी विनोबा भाव्यांनी त्यात मध्यस्थी केली आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन बाबांनी आंदोलकांच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या. सोमनाथच्या ईशान्येला असलेली 553 एकर जमीन बाबांनी शेतकऱ्यांना कसण्यासाठी दिली. समितीच्या जागेवर असलेल्या उमरी नाल्याचं पाणी शेतकऱ्यांना देण्याचं ठरलं. तरीही वाद संपेना. तेव्हा आणखी 152 एकर जमीन 26 कुटुंबांना कसण्यासाठी दिली गेली. अखेर वाद मिटला. बाबांच्या वाट्याला 1219 एकर जमीन उरली. पण बाबांच्या स्वप्नातल्या वर्कर्स युनिव्हर्सिटीचा आवाका इतका मोठा होता की त्यासाठी उरलेली ही जागा पुरी पडणं शक्य नव्हतं. खरं सांगायचं तर त्यावेळच्या कटू अनुभवामुळे बाबांचं वर्कर्स युनिव्हर्सिटीवरून मन उडालं. फक्त
त्या स्वप्नाचा एक भाग म्हणून त्यांनी तिथे श्रमसंस्कार छावणी सुरू केली. पुढे सोमनाथचा प्रकल्प ज्या रीतीने कृषी विकासाची पंढरी बनला ते पाहता हा संघर्ष झाला नसता तर सोमनाथचंच नव्हे तर महाराष्ट्राचंही चित्र आणखी वेगळं असू शकलं असतं. आम्हा कार्यकर्त्यांच्या मनात ही सल अजूनही आहे, पण ते असो. जागेचा वाद मिटल्यावर बाबांनी आनंदवनातल्या त्यांच्या खंद्या कार्यकर्त्यांना घेऊन सोमनाथला मुक्काम ठोकला. त्यात आघाडीवर होते शंकरदादा जुमडे. शंकरदादा हेही कुष्ठमुक्त. ते आणि त्यांच्या पत्नी सिंधुताई यांनी सोमनाथ प्रकल्पाची जबाबदारी स्वीकारली. आनंदवनातून काही कुष्ठरुग्ण सोमनाथमध्ये दाखल झाले. आनंदवनाप्रमाणेच इथेही झुडपी जंगल साफ करून घरं आणि शेतीसाठी जागा तयार करण्याचं काम सुरू झालं. शेती होऊ लागली, घरं बांधली जाऊ लागली. आनंदवनाप्रमाणेच कुष्ठरुग्णांनी इथेही कम्युन्स उभी केली. काम मोठं होतं, कारण जमीन आनंदवनापेक्षा कितीतरी जास्त होती. शिवाय इथे जंगली प्राण्यांचा राबता असणारं घनदाट जंगल होतं. त्यामुळे संध्याकाळ झाली की तिथे प्राण्यांचे आवाज येऊ लागायचे. ही जागा माणसात आणण्यासाठी निधडी छाती लागणार होती. इथे बाबा कसले मागे राहत आहेत? बाबांनी प्रकल्पाच्या ताडोबा जंगलाकडच्या टोकालाच मुक्काम ठोकला. एक खाट हेच त्यांचं त्या काळातलं घर. खाट टाकली की आसपासची जमीन साफसूफ करायला सुरुवात करायची. थोड्या दिवसांनी खाट उचलून दुसऱ्या निर्जन जागी नेऊन टाकायची. असं करत करत बाबांनी आणि त्यांच्या साथीदारांनी राहण्यासाठी आणि शेतीसाठी जागा मोकळी केली. शंकरदादांनी आणि त्यावेळच्या इतर कार्यकर्त्यांनी या जमिनीवर अक्षरशः स्वतःच्या घामाचा सडा घातला. त्याचं फळ लवकरच दिसू लागलं. पाहता पाहता शेती बहरू लागली. एक सांगायला हवं, बाबा सोमनाथमध्ये मुक्काम ठोकून होते तेव्हा आनंदवनाचं नेतृत्व होतं ते ताईकडे. पहिल्याच वर्षी मे महिन्याच्या रणरणत्या उन्हात बाबांनी सोमनाथला पहिली श्रमसंस्कार छावणी भरवली. बाबांच्या मते हा श्रमांचा उत्सव होता. श्रमांचं मोल बाबांच्या फार पूर्वीच लक्षात आलं होतं. त्यांनी केलेल्या श्रमाश्रम प्रयोगाबद्दल मी तुम्हाला आधी सांगितलंच आहे. त्यावेळी बाबांच्या प्रयोगाचं वर्णन करताना आसाराम वर्मा यांनी श्रमरस हा शब्द वापरला होता. पुढे साने गुरुजींनी वापरलेला श्रमसंस्कार हा शब्द बाबांना अतिशय भावला. साने गुरुजींचा विचार बाबांनी श्रमसंस्कार छावणीच्या रूपाने प्रत्यक्षात आणला. या छावणीत महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या कानाकोपऱ्यातून तरुण वर्ग सहभागी झाला होता. मीही त्यात होतोच. आम्ही सर्वांनी जंगल साफ करणं, घरं बांधणं, तलाव खोदणं, विहिरी खणणं, लहान बंधारे बांधणं अशी अनेक कामं केली. अर्थात हे शिबिर म्हणजे फक्त श्रमदान नव्हतं. तरुण पिढीला श्रमांचं महत्त्व कळावं, त्यांचे हात नवनिर्मितीमध्ये गुंतावेत आणि तळागाळातल्या व्यावहारिक समस्यांचं भान येऊन त्या सोडवण्यासाठी त्यांनी कटिबद्ध व्हावं अशी या शिबिरामागची बाबांची भूमिका होती. त्याची आखणी बाबांनी अतिशय विचारपूर्वक केली होती. या सगळ्या नियोजनात त्यांच्या सोबतीला होते दामू भैया वेले. पहाटे फटफटल्यापासून उन्हाचे चटके लागेपर्यंत 4-5 तास भरपूर मेहनतीची कामं व्हायची. मग जेवण, त्यानंतर विविध विषयांवर चर्चा, भाषणं, वादविवाद झडायचे. राज्यातून अनेक विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, प्राध्यापक मुलांशी संवाद साधण्यासाठी यायचे. भरपूर विचारमंथन चालायचं आणि त्यानंतर रात्री करमणुकीचे कार्यक्रम. मे महिन्यात 15 दिवस हे शिबिर चालायचं. खरं तर बाबांचा पंचांग वगैरे बघण्यावर बिलकुल विश्वास नव्हता, पण श्रमसंस्कार छावणीच्या तारखा मात्र ते पंचांग बघूनच ठरवायचे. कशासाठी? तर पौर्णिमा कधी आहे हे बघण्यासाठी. पौर्णिमेच्या रात्री उघड्या माळरानावर तरुण मंडळी नव्या विचारांची देवाणघेवाण करत उद्याची स्वप्न बघत जागतायत, ही त्यांच्या दृष्टीने आनंदाची परमावधी होती. पहिल्याच श्रमसंस्कार छावणीला तरुणांनी मनापासून प्रतिसाद दिला. शिबिर संपल्यावर अनेकांनी बाबांसोबत सोमनाथमध्ये किंवा अन्य कोणत्या तरी प्रकल्पात काम करण्याची तयारी दाखवली. काही जणांनी परत जाऊन आपापली कामं सुरू केली.
त्यामुळे पुढच्या वर्षीपासून आणखी उत्साहाने शिबिर भरलं आणि मग श्रमसंस्कार छावणीच्या तारखा जणू महाराष्ट्रातल्या तरुण सळसळत्या रक्ताला पाठच होऊन गेल्या. मला तर वाटतं या छावण्यांनी इतिहास घडवला. या छावणीत समविचारी, काहीतरी काम करायला उत्सुक असे तरुण भेटायचे, चर्चा व्हायच्या, वादविवाद झडायचे. आपल्याला आयुष्यात काय करायचं आहे याचा शोध घेण्यास मुलं प्रवृत्त व्हायची. बाबांचं बोलणं इतकं जोशपूर्ण आणि नवी आव्हानं दाखवणारं असायचं की कधी एकदा कामाला सुरुवात करतो अशा उत्साहाने मुलं फुरफुरायची. आपापल्या ठिकाणी जाऊन कामाला हात घालायची, नव्या मुलांना प्रेरित करायची. या छावणीतून बाहेर पडलेल्या कित्येकांनी पुढे महाराष्ट्रात स्वतंत्रपणे कामं सुरू केली. काहींनी रचनात्मक कामाची कास धरली, काही संघर्षाच्या वाटेने गेले, काहींनी संस्था सुरू केल्या, वाढवल्या. कुमार सप्तर्षी, अनिल अवचट, डॉक्टर सोमनाथ रोडे, कुमार शिराळकर, नागेश हटकर, जगदीश गोडबोले, मोहन हिराबाई हिरालाल, डॉक्टर आनंद नाडकर्णी, डॉक्टर अशोक बेलखोडे, अतुल शर्मा, डॉक्टर रवींद्र कोल्हे, डॉक्टर सतीश गोगुलवार, डॉक्टर गिरीश कुलकर्णी अशी कितीतरी नावं सांगता येतील. सध्या सोमनाथच्या प्रकल्पावर काम करणारा अरुण कदम, हेमलकशात काम करणारा दादा पांचाळ, हेमलकशाच्या वाटेवर असणाऱ्या नागेपल्ली प्रकल्पाची धुरा वाहणारा जगन मचकले, हे सगळे कार्यकर्ते या छावणीतूनच तयार झालेले. श्रमसंस्कार छावणीतून कार्यकर्ते तर तयार होतच होते, पण पुढे बाबांनी काढलेली भारत जोडो यात्रा असेल किंवा आज केंद्र सरकारच्या युवा खात्यातर्फे राबवली जाणारी NSS म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना, अशा अनेक कल्पनांचा उगम याच शिबिरातल्या चर्चांमध्ये आहे. बाबा असताना या छावणीचं रूप वेगळंच होतं. त्यांचं नुसतं अस्तित्वच मुलांना भारून टाकत असे. पुढे त्यांचा बाहेरचा प्रवास वाढला आणि या छावणीची जबाबदारी मी अंगावर घेतली. त्यानंतर अर्थातच त्याचं स्वरूप थोडंफार बदलत गेलं, पण त्यातला जोश आणि निर्मितीचा संस्कार अजूनही कायम आहे. मी कामाला सुरुवात केली तेव्हा सोमनाथला शेती होत होती, पण उत्पन्न म्हणावं तसं नव्हतं. आनंदवनाची लोकसंख्या वाढत चालली होती. त्यात हेमलकसा, अशोकवन असे सगळे प्रकल्प मिळून धान्याची गरज इतकी वाढली होती की आनंदवनातली शेती आम्हाला पुरी पडत नव्हती. त्यामुळे आनंदवनात पाण्याचं काम झाल्यावर मी सोमनाथकडे लक्ष वळवलं. ही 1977-78ची गोष्ट असेल. तेव्हा बाबांचा मुक्काम आनंदवन, सोमनाथ, हेमलकसा असा फिरता असायचा. त्यामुळे सोमनाथमधील प्रत्यक्ष कामाची जबाबदारी माझ्यावर होती. तिथे शेती वाढवायची असेल तर आधी पाण्याची कायमस्वरूपी सोय करायला हवी होती. तोपर्यंत सोमनाथच्या 1219 एकरांपैकी 300 एकर नांगरटीखाली आणलेली होती. ती वाढवणं आता निकडीचं झालं होतं. सोमनाथच्या जमिनीची एक बाजू ताडोबाच्या जंगलाच्या दिशेने साधारण चढावर आहे, तर दुसऱ्या बाजूपर्यंत जमीन उताराची आहे. त्यामुळे वाटेत बांध घालून या उताराचा उपयोग करून घेणं शक्य होतं. फक्त त्यासाठी थोडा अभ्यास करावा लागणार होता. त्यासाठी मी सोमनाथला फेऱ्या वाढवल्या. तिकडे शंकरदादा, हरी बढे आणि अरुण कदम अशा सगळ्या कार्यकर्त्यांसोबत चर्चा सुरू केल्या. सोमनाथचा परिसर पिंजून काढला, त्याचा नकाशा तोंडपाठ केला आणि कामाला सुरुवात केली. आमच्या जागेतून वाहणाऱ्या नाल्यांना ठिकठिकाणी बांध घातले आणि पावसाचं पाणी जवळपास 17-18 ठिकाणी अडेल अशी सोय केली. श्रमदानातून बांधलेले एकूण 14 तलाव तिथे होते, पण तिथेही आनंदवनासारखाच प्रश्न होता. ते पुरेसे खोल नव्हते. त्यामुळे एक्सकॅव्हेटर लावून ते खोल केले. या तलावांची रचना मात्र आनंदवनापेक्षा वेगळी आहे. हे तलाव उतरत्या पातळ्यांवर एकाखाली एक असे बांधलेले आहेत. त्यामुळे एका तलावातून ओव्हरफ्लो झालेलं पाणी खालच्या तलावात येतं. त्यामुळे पाणी वाया जात नाही आणि सगळे तलाव भरलेले राहतात. उपलब्ध पाण्यातून बारमाही पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठीच्या या उपाययोजना, या पद्धतीमुळे सोमनाथला वर्षभर पाण्याचा पुरवठा होतो. आम्ही बांधलेले बंधारे आणि तलाव यामध्ये योग्य प्रकारे पाणी अडवल्यामुळे केवळ प्रकल्पालाच नव्हे तर आसपासच्या गावांनाही मोठा फायदा झाला. या सर्व गावांमध्ये विहिरींना आणि ट्यूबवेल्सना पाणी वाढलं.
त्यामुळे आसपासचे शेतकरीही आता दुबार पीक घेऊ लागले. त्यातून त्यांचं उत्पन्न वाढलं. सोमनाथमध्ये तर दरवर्षी 3-3 पिकं घेतली जातात. शेतीतही गेल्या 20-25 वर्षांमध्ये आम्ही भरपूर प्रयोग केले आहेत. हरी आणि अरुण या दोघांनी मिळून तर शेती वाढवण्याचा ध्यासच घेतला आहे. सुरुवातीला आमचे सदाफळ काका आनंदवन आणि सोमनाथ अशा दोन्ही ठिकाणी शेतीतल्या नव्या प्रयोगांसाठी मार्गदर्शन करायला यायचे. अरुण हा आमच्यातला अभ्यासू माणूस. त्याने महाराष्ट्रातल्या शेतीतल्या अनेक प्रयोगांना भेटी दिल्या आणि त्यांचा अभ्यास केला. देशात शेतीमध्ये नवं काय चालू आहे याबद्दल वाचन केलं. त्या सगळ्याचा परिणाम म्हणून आज सोमनाथ हे केवळ संख्येने नव्हे तर दर्जा आणि नव्या प्रयोगांच्या दृष्टीनेही महाराष्ट्रातलं आदर्श शेती करणारं गाव ठरलं आहे. सोमनाथला मुक्काम असला की हरी, अरुण आणि मी असे तिघजण अनेकदा रात्र चर्चा करायचो. नवी बियाणं, नव्या पद्धती, नवी पिकं. बोलायला विषय भरपूर आणि वेळ कमी पडायचा. सोमनाथचा चप्पा पालथा घालायचो. त्यातून कोणत्या भागात काय परिस्थिती आहे याचा अंदाज यायचा. दरवर्षी काही ना काही पडीक जमीन नांगराखाली आणायची आणि त्यावर नवे प्रयोग करायचे असा आमचा कित्येक वर्षापासूनचा शिरस्ता. त्यामुळे आज सोमनाथमध्ये तब्बल 500 एकर जमिनीवर शेती होते आणि ती वाढवण्याचं काम अविरत चालू आहे. सोमनाथमध्ये आज तांदूळ होतो, गहू होतो, तूर, कापूस, हरभरा, हळद आणि नाना प्रकारचा भाजीपाला आम्ही सोमनाथमध्ये पिकवतो. त्यातून सोमनाथची गरज तर भागतेच, पण हे धान्य विकून संस्थेच्या उत्पन्नातही भर पडते. पूर्वी सोमनाथमधूनच आनंदवन आणि हेमलकशाला धान्य पोहोचत असे, पण आता या दोन्ही ठिकाणी सरकारी ग्रँट असल्यामुळे धान्य खरेदी कुठून करायची याच्या काही अटी आम्हाला पाळाव्या लागतात. त्यामुळे सोमनाथचा माल प्रामुख्याने खुल्या बाजारात विकला जातो आणि त्यामुळे संस्थेचा मोठा खर्च भरून निघतो. सोमनाथमध्ये चांगलं पीक येऊ लागल्यानंतर इथे एक मोठा अडथळा जाणवू लागला, तो जंगली प्राण्यांचा. फळभाज्या, पालेभाज्या फस्त करण्यात हे प्राणी पटाईत होते. नीलगाई, चितळ आणि रानडुकरं बरंचसं धान्य खाऊन टाकायचे. माकडांच्या झुंडी पिकांची नासधूस करायच्या. धान्याच्या मिशाने अस्वलही शेतात शिरायची. त्यावर काही रामबाण उपाय शोधणं गरजेचं होतं. त्या दृष्टीने त्यासाठी 10 वर्षांपूर्वी आम्ही सिजेंटा फाउंडेशन इंडिया या संस्थेसोबत जमिनीच्या एका छोट्या तुकड्यावर नवा प्रयोग करून बघितला. फळभाज्यांच्या शेतीभोवती आम्ही सौर कुंपण उभारलं. या सौर कुंपणामुळे प्राण्यांना छोटासा झटका बसतो, पण त्यामुळे त्यांना इजा होत नाही. फक्त या जागेपासून लांब राहायला हवं एवढी नोंद त्यांचा मेंदू घेतो. हा प्रयोग यशस्वी झाला आणि तेव्हापासून आमचं भाजीपाल्याचं उत्पन्नही चांगलंच वाढलं. अर्थात सोमनाथचं यश हे निव्वळ आर्थिक प्रगतीत नाही. इथे गेल्या 15-20 वर्षांपासून शेतकऱ्यांच्या प्रशिक्षणासाठीही हरी आणि अरुण धडपडतायत. इथली शेती बघून प्रशिक्षण घेण्यासाठी सोमनाथमध्ये दरवर्षी अनेक शेतकरी येतात. गेली कित्येक वर्ष आम्ही आनंद निकेतनच्या शेतकी कॉलेजमधल्या प्राध्यापक, विद्यार्थ्यांना आणि बाहेरच्या अनेक कृषीतज्ञांनाही सोमनाथला बोलावतो. त्यांची पंचक्रोशीतल्या शेतकऱ्यांशी गाठ घालून देतो. या चर्चांचा फायदा शेतकरी आणि आम्ही असा दोघांनाही होतो. मनाला समाधान देणारं सोमनाथमधलं आणखी एक काम म्हणजे तरुण बेरोजगार मुलांसाठी चालवलं जाणारं युवाग्राम. बाबांच्या वर्कर्स युनिव्हर्सिटीचाच तो एक छोटा भाग आहे म्हणाना. 1995 पासून आम्ही हा प्रयोग करतो आहोत. आसपासच्या गावांमधल्या 10वी 12वी नापास झालेल्या मुलांना आम्ही सोमनाथला बोलावतो. त्यांच्या राहण्या खाण्याची मोफत सोय करतो आणि त्यांना सोमनाथमधल्याच निरनिराळ्या कामांमध्ये सामावून घेतो. ही मुलं इथे शेती शिकतात, डेअरीत काम करतात. कोणी इलेक्ट्रिशियनचं काम शिकतो तर कोणी फॅब्रिकेशनचं. शेतीच्या उपकरणांच्या दुरुस्ती देखभालीचं कामही इथे मोठ्या प्रमाणावर चालतं. ते शिकून बाहेरच्या गावांमध्ये तसा व्यवसाय करणारी मुलंही अनेक आहेत. सोमनाथमध्ये जवळपास 400 कुष्ठमुक्त राहतात. तसेच इतर काही कार्यकर्तेही.
त्यांच्यासाठी सोमनाथमध्ये 20 खाटांचं एक छोटं हॉस्पिटलही आम्ही उभं केलं आहे. या हॉस्पिटलमध्ये एक सुसज्ज ऑपरेशन थिएटर तयार करून ठेवलं आहे. दरवर्षी नागपूरच्या रोटरी क्लबतर्फे इथे हार्निया आणि हायड्रोसिलची ऑपरेशन्स होतात. तेव्हा सोमनाथच्या आसपासच्या 10-15 गावांमधून रुग्ण इथे गोळा होतात. इतर वेळी सोमनाथच्या कुष्ठरुग्णांमधीलच एक जण इथे पॅरामेडिकल वर्कर म्हणून काम करतो. नेताजी रामटेके हे त्याचं नाव. तो माझा सोमनाथमधला उजवा हात आहे. त्याच्या मदतीला बाली करेवार ही प्रशिक्षित नर्सही काम करते. हे सगळं उभारण्यात शंकरदादा आणि सिंधुताईनंतर मोठा वाटा आहे तो हरी, त्याची बायको शोभा, अरुण आणि त्याची पत्नी उषा यांचा. त्यांना तयार केलं शंकरदादा आणि सिंधुताई यांनीच. माणसं जोखण्याचं आणि त्यांना घडवण्याचं कौशल्य त्यांच्याकडे पुरेपूर होतं. शंकरदादांना तर बाबा व्हाईस चॅन्सेलर्स ऑफ वर्कर्स युनिव्हर्सिटी म्हणायचे. हरी हा कुष्ठरुग्ण, तो मूळचा जळगावचा. 1971मध्ये तो आनंदवनात आला तेव्हा त्याचं शिक्षण पूर्ण व्हायचं होतं. फक्त 18 वर्षांचा होता तो. आनंद निकेतन कॉलेजमध्ये शिक्षण घेत असतानाच तो माझ्याबरोबर आनंदवनात कामही करत असे. तेव्हा हरीने ताजनेसोबत आनंदवनाच्या आसपासच्या गावांमध्ये फिरून अंध, अपंग आणि कुष्ठरुग्णांचा सर्व्हे केला होता. त्याचा उल्लेख आधी आलेला आहेच. शिक्षण संपल्यावर बाबांनी हरीला शंकरदादांच्या मदतीला सोमनाथला पाठवलं. पुढे 1979मध्ये त्याचं लग्न झालं. 2001 पर्यंत शंकरदादा सोमनाथला काम करत होते. पुढे त्यांना पार्किन्सन्स झाल्यावर हरीने सोमनाथचा चार्ज हातात घेतला. अरुणची पार्श्वभूमी थोडी वेगळी. तो मूळचा धुळ्याचा, सुखवस्तू शेतकरी कुटुंबातला. तो तिकडे राष्ट्रसेवा दलात काम करायचा. कॉलेजच्या टीमबरोबर तो 1972, 73 आणि 74 अशी 3 वर्ष श्रमसंस्कार छावणीला येत होता. इथलं काम त्याला आवडलं. 3ऱ्या वर्षी तो बाबांना म्हणाला, मला काम करायचंय, पण मी स्वतःची संस्था वगैरे काढून काम करू शकेल असं मला वाटत नाही. इथे संस्थेत माझी गरज असेल तर सांगा. बाबांनी त्याला सोमनाथमध्ये हरीसोबत काम करायला सांगितलं. सुरुवातीला त्याच्या घरून बराच विरोध झाला. पहिली 2 वर्ष त्याचे आईवडील हा परत येईल या आशेवर होते, पण नंतर ते दोघं आनंदवनात सोमनाथला येऊन गेले. इथे काय काम चालतं ते त्यांनी पाहिलं आणि मग त्यांचा विरोध कमी झाला. त्यांनी अरुणला पाठिंबा दिला असं नव्हे, पण किमान विरोध तरी केला नाही. त्यांची नाराजी स्वीकारून अरुण इथे काम करत राहिला. सोमनाथच्या सुरुवातीच्या काळाबद्दल बोलतोय तर आणखी एका महत्त्वाच्या कार्यकर्त्याबद्दल सांगितलं पाहिजे. त्याचं नाव दिनकर सिरसीकर. दिनकर 1974मध्ये कुष्ठरोगाच्या उपचारांसाठी सोमनाथमध्ये भरती झाला. पहिली 2 वर्ष तो शंकरदादांच्या मार्गदर्शनाखाली शेतीत, दवाखान्यात काम करत होता. पण लवकरच आमच्या लक्षात आलं की दोन्ही हातांची सगळी बोटं वाकडी झाली असूनही दिनकरचं अक्षर अतिशय वळणदार आहे. त्याला लिखाणामध्ये, हिशोब ठेवण्यामध्ये गती होती. मग बाबांनी त्याच्याकडे सोमनाथ प्रकल्पाचा हिशोब ठेवण्याची जबाबदारी दिली. पुढे आनंदवनाचा व्याप वाढल्यावर 1984मध्ये तो आनंदवनात आला. तेव्हापासून आजतागायत तोच आनंदवनाचे दैनंदिन हिशोब, बँकिंग, संस्थेचं बजेट, कार्यकारिणीचे ठराव अशी सगळी कामं सांभाळतो आहे. आज आनंदवनाची एकूण उलाढाल 100 कोटींच्या वर आहे. एवढ्या मोठ्या संस्थेची आर्थिक बाजू दिनकर समर्थपणे पेलतो आहे. या सगळ्या कार्यकर्त्यांचा विचार केला की वाटतं मी तर इथे आनंदवनातच लहानाचा मोठा झालो. दुसरं जग मला माहितीच नव्हतं. पण अरुणसारख्या कार्यकर्त्यांचं तसं नव्हतं. महाराष्ट्राच्या दुसऱ्या टोकाला राहणारा हा तरुण माणूस खानदेशातल्या लोकांसाठी चंद्रपूर म्हणजे काळ्या पाण्याची शिक्षाच. पण तो इथे अलगद रुजला. त्याने सर्वस्व झोकून कामं केली, नवी माणसं घडवली. तो काय किंवा हरी काय, पडतील त्या जबाबदाऱ्या पार पाडत उत्साहाने काम करतायत. हरी हा सोमनाथचा कणा आहे, त्यामुळे त्याला तिथून फारसं बाहेर पडता येत नाही. अरुणने मात्र सगळीकडे माझ्या खांद्याला खांदा लावून काम केलं. किल्लारीत भूकंप पुनर्वसितांसाठी घरं बांधताना तो माझ्यासोबत होता.
झरी जामणी तालुक्यातल्या आमच्या मूळ गव्हाण प्रकल्पासाठीही तो पहिल्या दिवसापासून झटत होता. हरी, अरुण आणि दिनकरचा विषय निघाल्यामुळे थोडं विषयांतर झालं, पण या जीवाभावाच्या कार्यकर्त्यांबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे. आनंदवन असो, सोमनाथ असो किंवा हेमलकसा यांच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या परिश्रमातूनच हे प्रकल्प आकाराला आले आहेत. इतक्या वर्षाच्या मेहनतीनंतर आज शेतीशिवाय सोमनाथमध्ये काय आहे? इथे आम्ही वनशेतीची लागवड केली आहे. त्यात निलगिरी, सुबाभूळ, अनेक मिश्र झाडं आहेत. हे काम 1-2 वर्षात झालेलं नाही. आम्ही सर्वांनी चिकाटीने केलेल्या कामाचं ते फळ आहे. चिकाटीची सुरुवात कुठे होते माहिती आहे? सोमनाथला मुक्काम असला की मी सकाळी उठून फिरायला जायचो. तेव्हा पायजम्याच्या खिशात वेगवेगळ्या बिया ठेवलेल्या असायच्या. जाता जाता त्या बिया टाकत जायचो. मग हळूहळू इतरांनाही ती सवय लागली. शिवाय श्रमसंस्कार छावणीतही ही वनशेती फुलण्यासाठी श्रमदान केलं जायचं. त्यामुळे आज सोमनाथच्या विस्तीर्ण परिसरात तुम्हाला हिरवाईच हिरवाई दिसेल. सोमनाथमधल्या आमच्या जमिनीचं एक टोक ताडोबा जंगलाच्या बफर झोनला लागून उंचावर आहे. तिथून पाहिलं तर तळी, नाले, शेतं आणि ही जंगलं यांनी व्यापलेला परिसर नजरेला पडतो आणि डोळे निवतात. सोमनाथमध्ये एकूण 6 कम्युन्स आहेत. तिथे कोणत्याही ठिकाणी जा, स्वच्छ परिसर, घरातल्या सांडपाण्यावर पिकवलेली फळझाडं, एखादं दुसरं फुलांचं झाड आणि घराच्या बाहेर एकमेकांशी हसत खेळत गप्पा मारणारे तृप्त कुष्ठमुक्त हे चित्र तुम्हाला दिसेल. एक आदर्श खेडच आहे ते. हे खेडं असंच्या असं बाहेरच्या जगात तयार होऊ शकत नाही हे खरं, पण किमान शेती, पाणी, बांधबंदिस्ती, डेअरी यातल्या मॉडेलचं अनुकरण नक्कीच होऊ शकतं. ते व्हावं यासाठी आमची सगळी धडपड आहे. या ठिकाणी 5व्या प्रकरणाचा दुसरा भाग समाप्त झाला. आपणास हे अभिवाचन कसं वाटलं हे कळून घ्यायला मला जरूर आवडेल. आपण यूट्यूबच्या चॅनलला व्हिडिओखाली आपले अभिप्राय जरूर नोंदवावेत अशी विनंती आहे. जर हा उपक्रम आपल्याला आवडला असेल तर आपण माझ्या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आपल्या मित्रमंडळींपर्यंत या वाचनाची बातमी पोहोचवा आणि एका चांगल्या उपक्रमाचं, एका चांगल्या पुस्तकाचं वाचन अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या कामात मला हातभार लावा. धन्यवाद.